बांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे शेती मित्र करतो आता स्वागत। मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले। जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या माझ्याने आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झाला। ज्या सवालाच्या अनुसार काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची शक्यता ही 100% संपली। जो हा सवाल सध्या तुमच्या मनात निर्माण झाला, त्याच पद्धतीने हा सवाल सध्या माझ्याही मनात निर्माण झाला। आणि खरं सांगतो, चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हाच प्रश्न विचारायला लागले की देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची शक्यता काय सध्याच्या कंडिशनला 100% संपली। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तिथं उत्तर। जर आपल्याला सुद्धा या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। जिथं व्हिडिओ पाहत असताना आवडल्यासारखं वाटेल तिथं लाईक करा। कास्तकार बांधवापर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करायचे होणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना इथे मिळत राहतो आता सतत। चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक जे कास्तकार बांधव आहेत त्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सवाल आहे की आपल्या सर्वांना आता देशांतर्गत बाजारामध्ये काय इथून पुढे सोयाबीनच्या भावात तेजी येताना दिसणार नाही। देशांतर्गत बाजारामध्ये काय सोयाबीनच्या बाजारभाव तेजी येण्याची शक्यता ही आता 100% संपली। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचा आता जाणून घ्या तिथं सविस्तर व अचूक उत्तर। जर आपण सर्वांनी सध्याच्या कंडिशनला बघितलं तर जो सोयाबीनचा बाजारभाव सध्या दिसतोय तो सध्याच्या कंडिशनला किती, तर सोयाबीनचा बाजारभाव हा सध्या 4,900 ते 5,300 रुपये प्रति क्विंटल आहे। सोयाबीनच्या बाजारभावात जी सध्या या ठिकाणी आपल्याला दबावाची स्थिती दिसते, यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे अमेरिका। अमेरिकेमध्ये डॉलर हा कधी मजबूत दिसतोय तर तो कधी कमकुवत होते। याचा परिणाम रुपयावरती होत असल्यामुळे बाहेरील देशातून होणारी खाद्यतेलाची आयात ही कधी महाग तर कधी स्वस्त होत आहे, परंतु ही आयात सध्या स्वस्त झाली। याच्यामुळे देशात खाद्यतेलाचे भावही घसरले आणि याचा परिणाम सध्या सोयाबीनच्या दरावरती दिसत आहे। याच्यामुळे सध्या सोयाबीनचा भाव हा दबावात आहे। पण काय मग सोयाबीनच्या दरात तेजी येण्याची शक्यता 100% संपली? तर मित्रांनो, असं काहीही घडलेलं नाहीये। पुढचे 2-3 आठवडे सोयाबीनचा भाव दबावात दिसेल, पण तिथून पुढे सोयाबीनच्या बाजारभावात पुन्हा तेजी येणार आहे, कारण भारत सोयाबीनची आयात करत नाही, पण भारत नॉन जीएम सोया पेंडीची या ठिकाणी निर्यात करत असतो। मग अशा परिस्थितीमध्ये भारतातून सोयाबीन निर्यात ही वाढत जाणार। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट इथं आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की जी सोयाबीन निर्यात भारतातून वाढत जाणार आहे त्यासाठी उपलब्ध असणारा सोयाबीनचा पुरवठा अत्यंत कमी आहे आणि कुठेतरी याच्यामुळे आपल्याला भविष्यात मागणी व पुरवठ्यात 100% गॅप दिसणार आहे। हा गॅप सोयाबीनच्या भावाला आधार देणार आहे। याच्यामुळे सोयाबीनचा भाव हा प्रचंड वाढणार आहे। यामुळे तुम्हाला इथून 15 मार्चपर्यंत जरी सोयाबीनचा भाव थोडा दबावात दिसला तरी देखील 15 मार्च नंतर सोयाबीनच्या भावात पुन्हा तेजी येऊन सोयाबीनचा भाव सुरुवातीला 6,000 पार व पावसाळ्यात 7,000 पार जाणार आहे। म्हणजे सोयाबीनच्या भावात तेजीची शक्यता ही 100% संपलेली नाही, ती थोडीशी सध्या थांबली असं म्हणायला हरकत नाही। म्हणून आपण सर्वांनी घाबरून सध्या सोयाबीनची विक्री करू नका। 15 मार्च नंतरच सोयाबीन विक्रीचा निर्णय घ्या, ज्यामुळे होईल आपला कमीत कमी 500 रुपये प्रति क्विंटल फायदा। भविष्यात देशात सोयाबीनचा भाव कशा पद्धतीने राहणार याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा। सामान्य कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करायच्या वेळेला प्रत्येक वेळी आपल्याला मिळत राहतो इथं सतत। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय हा मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे आभार।